हां. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी बुलढाणा जिल्हा कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावस्कर. आज आपण ज्या ऊस पिकाच्या शेतामध्ये आलेलो आहे, या ऊस पिकाला पिंपळखुटा धांडे तालुका नांदुरा येथील प्रगतिशील शेतकरी तुकाराम भाऊ यांनी आपलं ग्रोग्रीन 9 हे जे खत आहे हे या ऊस पिकासाठी वापरलं होतं. तर आपण आता त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया की त्यांना ग्रोग्रीन 9 हे खत या ऊस पिकासाठी वापरून काय काय रिझल्ट मिळाले. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव तुकाराम धांडे, मोबाईल नंबर 96 89 71 62 35. मी ग्रोग्रीन 9 2 बॅग वापरल्या. 2 बॅगचा रिझल्ट मला एवढा आला ऊसाले की खूपच, आणि ऊसाची जाडी पण जास्त झाली, पावडर पण चांगली आली त्याच्यावर, आणि चकाकी पण खूप आली, आणि हुमणीचा प्रादुर्भाव खूप कमी झाला. नाहीसा झाला. कमी म्हटल्यापेक्षा नाहीसा झाला. आणि त्याच्यानंतर ग्राहकांना एक सजेशन राहील माझं की ऊसासाठी एक नंबर बेस्ट खत. बरोबर आहे. तर तुम्ही लहान ऊस असताना त्यावेळेस तुम्ही म्हणत होते की हुमणी अळीचा प्रादुर्भाव होता. तर ज्यावेळेस आपण एकरी 2 बॅगा आपण वापरल्या त्यावेळेस त्याचा हुमणीचा प्रादुर्भाव जो आहे तो प्रादुर्भाव खूपच कमी झाला. खूप कमी म्हणजे नाहीसारखा झाला. झाला. आणि जमिनीमध्ये काय काय बदल वाटले? जमीन एकदम भुसभुशीत झाली, नरम झाली. नरम झाल्यामुळे पांढऱ्या मुळ्याची संख्या जास्त वाढली. बरोबर. पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढली म्हणजे ऊसाची क्वालिटी सुधारली, झाडाची क्वालिटी सुधारली, ऊस चांगला झाला. हा. आणि आता बराचसा तुमचा प्लॉट जो आहे तो खाली झालेला आहे. हो. आता हा एवढा प्लॉट तुमचा बाकी आहे. आहे जो की तुम्ही बियाण्यासाठी ठेवलेला हो आहे. हो. तर शेतकरी बंधूंनो, असे हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री ग्रोग्रीन 9 हे जे खत आहे हे वापरून या ऊस पिकावरती एक चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद.